चला गुड मॉर्निंग. सुरुवात करत आहोत आपण आज स्ट्रेट लाईनचं जेईचे इझी लेवलचे चालू आहे. ठीक आहे ना. इझी म्हणजे इझी आणि मीडियम लेवलचे चालू आहे. ठीक आहे ना. ओके. डे 4 चालू आहे आपला. ओके. चला एमसीक्यू नंबर 20 बघूयात बाळांनो. जरा चेक करून सांगा मला. फाइंड द इक्वेशन्स ऑफ लाईन्स. लाईन्स म्हणजे दोन लाईन्स आहेत. ठीक आहे ना. म्हणून त्यांना लाईन्स म्हणलेले. विच कट्स ऑफ इंटरसेप्ट ऑन द ऍक्सिस whose sum and products are 1 and -6 respectively. म्हणजे याचा अर्थ बाळांनो बघा काय आहे की दोन लाईन्स आहेत इथे लक्षात. ते काय करतायत इंटरसेप्ट कट करतायत. इंटरसेप्टचा अर्थ समजतो का तुम्हाला? एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला जिथे ज्या पॉइंटला ते काय करतात सांगा इंटरसेक्ट करतात त्याला आपण इंटरसेप्ट म्हणतो. माहिती का तुम्हाला? इथे लक्षात. तर ते जे दोन इंटरसेप्ट आहेत ना बाळांनो त्याची प्रोडक्ट सम आणि प्रोडक्ट दिलेला आहे तुम्हाला. सगळ्यांना कळते का? अच्छा. तर तुम्हाला विचारलंय त्या दोन लाईन्स कोणत्या बाळांनो ते सांगा. ठीक आहे ना. चला ट्राय करायचं का आपण? ऑप्शन मध्ये चेक करू शकतो बाळांनो आपण. तसं पण चालेल. ठीक आहे. पण ठीक आहे बघूयात आपण नॉर्मल मेथडनी पण बघू नंतर आपण त्या मेथडनी पण बघू. चालेल. आयडिया चांगली बाळा. ऑप्शन मध्ये पण चेक करू शकतो आपण. चला सर्वात पहिले मला सांगा काय डोकं लावणार तुम्ही? हे बघा ही जी लाईन आहे ही जी लाईन अशी पास होती याला आपण म्हणतो एक्स इंटरसेप्ट. हा झाला आपला वाय इंटरसेप्ट. येते लक्षात. आता एक्स इंटरसेप्टला आपण ए म्हणत असतो आणि वाय इंटरसेप्टला आपण बी म्हणत असतो. आठवलं का तुम्हाला? तर मला सांगा बरं या लाईनचं इक्वेशन काय होतं मग? एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल्स टू 1. हे झालं या लाईनचं इक्वेशन. येते लक्षात. ज्याच्यामध्ये ए काय सांगा एक्स इंटरसेप्ट आणि बी काय सांगा वाय इंटरसेप्ट. येते लक्षात. आता ज्या लाईन्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्या दोन्ही लाईन्स या कंडिशनला सॅटिस्फाय करतात ना. येते लक्षात. आता काय कंडिशन आहे सांगा बरं बाळांनो. तर जे इंटरसेप्ट ते कट करता आहेत त्याचा सम इंटरसेप्टचा सम म्हणजे इथे इंटरसेप्ट ए आणि बी आहे ना म्हणजे याचा अर्थ ए प्लस बी ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे त्याची व्हॅल्यू आहे 1. येते लक्षात. आणि त्याचा प्रोडक्ट किती सांगा -6 म्हणजे ए बी ची व्हॅल्यू किती सांगा -6. करायचं सॉल्व. चला बाळांनो बघा इझिली होऊन जाईल. काय करायचं सांगा बी ची व्हॅल्यू काढून घ्या पहिले. बी ची व्हॅल्यू काय सांगा बी ची व्हॅल्यू आहे -6 अपॉन ए. ती व्हॅल्यू याच्यात सबस्टिट्यूट करायची. देअरफॉर काय सांगा ए प्लस बी इक्वल्स टू 1. देअरफॉर ए प्लस किंवा इथे मी लिहिणार -6 अपॉन ए इक्वल्स टू 1. तर काय सांगा ए स्क्वेअर -6 इक्वल्स टू ए. ए ला इकडे पाठवा. तर ए स्क्वेअर मायनस ए -6 इक्वल्स टू 1 म्हणजे ए जर मी सांगा बरं 6 चे असे दोन फॅक्टर्स ज्याची सबस्ट्रॅक्शन किती बनवून सांगा 1 आहे. सबस्ट्रॅक्शन का बरं? कारण की थर्ड टाइपचं क्वाड्रॅटिक इक्वेशन येते लक्षात. तर सबस्ट्रॅक्शन काय सांगा 3 आणि 2. सांगा मधलं चिन्ह असतं ते कोणाला द्यायचं असतं मोठ्याला आणि ऑपोजिट साइन कोणाला द्यायची असते छोट्याला. म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का की आता आपण थोडेसे मोठे झालेलो आहोत. मग डायरेक्ट सांगा मला याचं इक्वल टू 0 आहे इकडे. हा तर काय मला सांगा डायरेक्ट हे बघा जे फॅक्टर्स असतात ना त्याचं उलट केलं की आन्सर असतं आपलं. म्हणजे काय फॉर एक्झाम्पल ए ची व्हॅल्यू -3 नाही इथे तर -3 ची काय लिहायची 3 लिहायची आणि अजून एक ए ची व्हॅल्यू काय सांगा बाळांनो -2. सगळ्यांना कळते का? तर प्रत्येक वेळेला ते लिहित बसायचं ते कॅल्क्युलेट बसायचं. आता थोडंसं बाळांनो आपल्याला पुढे जायचंय त्यामुळे हे लक्षात ठेवा कसं केलं. काय केलं सांगा जे फॅक्टर्स पडतायत त्यांचे साइन चेंज केलं तर ते आन्सर असतं डायरेक्ट याचं. कळलं का बाळांनो? क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. ठीक आहे ना. चला पुढे. त्याच्यानंतर आता थोडंसं आता एच्या दोन व्हॅल्यू आल्या एच्या दोन व्हॅल्यू तर बीच्या पण दोन व्हॅल्यू येतील. चला ए ची व्हॅल्यू जेव्हा 3 असेल तेव्हा डायरेक्ट बी ची व्हॅल्यू सांगा बरं मला. बी ची व्हॅल्यू किती येईल? -6 अपॉन 3 म्हणजे -2 आणि इकडे ए ची व्हॅल्यू -2 असेल तर बी ची व्हॅल्यू किती येईल सांगा 3 येईल ना डायरेक्ट. हे बघा इथे -2 टाकला मी तर मायनस मायनस कॅन्सल 2 3 जार 6 येतं लक्षात. तर ह्या दोन व्हॅल्यू आल्या. या दोन व्हॅल्यूजनी काय मिळणार सांगा तुम्हाला दोन इक्वेशन मिळणार बाळांनो. बघा पहिले इक्वेशन काय झालं एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल्स टू 1 किंवा एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल्स टू 1. चला ए बी ची व्हॅल्यू टाका तर एक्स अपॉन 3 मायनस वाय अपॉन 2. कळलं काय केलं? हा -2 होतं ना त्याच्याऐवजी मी इथे मायनस आणि इथे 2 टाकला इक्वल्स टू 1 और एक्स अपॉन ए. ठीक आहे. किंवा हा असा लिहा की -x अपॉन 2. सगळ्यांना कळते का? हा -2 जो होता ना तो मायनस वरती लिहिता येतो आपल्याला आणि प्लस वाय अपॉन 3 इक्वल्स टू 1. चला सॉल्व्ह करा फक्त. चला 2x - 3y
हा खाली 3 टू जर 6, 6 ला तिकडे पाठवलं तर इक्वल्स टू 6. हे त्याला फर्स्ट इक्वेशन. और सांगा -3x + 2y इक्वल्स टू 6. तर हे झालं दुसरं इक्वेशन. कदाचित या इक्वेशन मध्ये त्यांनी पॉझिटिव्ह केला असेल, एक्स ची व्हॅल्यू असेल म्हणून. ठीक आहे ना. तर हा पॉझिटिव्ह करा, हा निगेटिव्ह करा, तो निगेटिव्ह करा. येतं लक्षात. आणि जे ऑप्शन असेल बाळांनो ते तुम्ही मार्क करून टाका. सिंपल आहे की नाही बघा. हे बघा तुम्हाला बोललो त्यांनी बहुतेक तो पॉझिटिव्ह केला असेल. ठीक आहे बाळांनो. चला तर काय सांगा 3x - 2y इक्वल्स टू -6 असं असेल. ठीक आहे. तर जे ऑप्शन असेल बाळांनो ते मार्क करून टाकायचं. कराल का? चला आता बाळांनो 21st घेऊयात आपण. ठीक आहे. 21st आज आपल्याला बऱ्याचशा काही काही नवीन गोष्टी पण शिकायच्या बरं का. येते लक्षात. चला बाळा 21st काय पहिलं आपण थोडस चेक करूयात. इझी क्वेश्चन वाटतोय बाळांनो. ठीक आहे. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू a cos क्यूब थीटा कॉमा a sin क्यूब थीटा हे काय? हा पॉइंट आहे बाळांनो. आलं का लक्षात. या पॉइंट मधनं लाईन पास होती. हा पॉइंट ही गोष्ट कळती का? अच्छा ठीक आहे. अँड परपेंडिक्युलर टू द लाईन x sec x + y cosec x इक्वल्स टू a. ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. आता बाळांनो मला सांगा जर ह्या लाईनला आपल्याला हवी असणारी लाईन परपेंडिक्युलर असेल तर ह्या लाईनचा आपण स्लोप काढून घेऊयात पहिले. आणि मग आपल्याला जी हवी असेल लाईन आहे त्याचं काय करायचं, उलट करायचं आणि मायनस द्यायचा की त्या लाईनचा स्लोप येऊन जाईल. आणि मग स्लोप पॉईंट फॉर्म मध्ये व्हॅल्यू टाकायचं. सिंपल आहे बाळांनो. आलं का लक्षात. चला काय करणार सांगा. सर्वात पहिले मी काय करणार, ह्या लाईनचा स्लोप काढणार. बघा मी तुम्हाला दाखवतो काय करायचंय. ही आपली काय सांगा रिक्वायर्ड लाईन. ठीक आहे. थोडं स्लो घेऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. ही काय सांगा आपली गिव्हन लाईन. येतं लक्षात. गिव्हन लाईन आहे आणि हा आता पॉइंट आपल्याला दिलेला बाळांनो. हा पॉइंट काय सांगा आपला a cos क्यूब थीटा कॉमा a sin क्यूब थीटा. येतं लक्षात. ओके चला नेक्स्ट. आता काय म्हणलेलं त्यांनी, ही गिव्हन लाईन कोणती आपल्याला सांगा x sec थीटा प्लस y cosec थीटा इक्वल्स टू a. येतं लक्षात. चला मला सांगा जी गिव्हन लाईन आहे बाळांनो त्याचा स्लोप काढूयात आपण. याचा स्लोप कसा आहे तेवढं सांगा. m इक्वल्स टू -a अपॉन b. तर मायनस ऑफ सेक थीटा अपॉन कॉसेक थीटा. तुम्हाला कळते का ए कोण आहे. ए म्हणजे एक्स चा कोइफिशियंट. एक्स चा कोइफिशियंट सेक एक्स आहे. आणि बी कोण आहे सांगा वाय चा कोइफिशियंट. तो काय सांगा कॉसेक थीटा. येते लक्षात. सेक आणि हा कॉसेक आहे. ओके -a अपॉन बी. चला याचा स्लोप जर बाळांनो काय असेल सांगा -a अपॉन बी असेल तर मला सांगा रिक्वायर्ड लाईनचा स्लोप काय असेल. येस रिक्वायर्ड लाईनचा स्लोप काय असतो सांगा. जर परपेंडिक्युलर असतील दोन लाईन्स तर याला उलट करायचं आणि मायनस साइन अजून एक ठेवून द्यायची. याला उलट करा. चला तर काय झालं सांगा कॉसेक थीटा अपॉन सेक थीटा. याचा ऑलरेडी एक मायनस होता आणि एक मायनस मी आता दिला. तर दोघं काय होऊन गेले सांगा कॅन्सल होऊन गेले. त्याच्यामुळे ते काही प्रॉब्लेम नाही. ओके चला तर ह्याचा काय झाला सांगा हा स्लोप झाला रिक्वायर्ड लाईनचा. येतं लक्षात. आता अच्छा हे करते का तू. हा हे करून टॅन थीटा लिहू शकते बाळा तू. किंवा आपण एक काम करू आता आपण या इक्वेशन मध्ये टाकूयात ते. ठीक आहे ना. चला इक्वेशन मध्ये कोणतं इक्वेशन रे बाळा. हे बघ आता तुला या लाईनचा स्लोप मिळालाय. या लाईनचा स्लोप मिळालाय ना बाळा. कळतंय का. या लाईनचा स्लोप मिळालाय त्या लाईनचा पॉइंट पण आहे. सगळं देवाने दिलेलं. तर बोला बाळांनो काय करू शकतो आपण सांगा. देअरफॉर इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन काय असेल सांगा y मायनस y1 इक्वल्स टू m टाइम्स x मायनस x1. हा लाईनचं इक्वेशन आहे माहिती तुम्हाला. चला बाळांनो बोला. तर y मायनस y1 किती आहे. अरे बाळा हाच असतो ना x1 y1. येतं लक्षात. हा x1 झाला आपला, हा झाला y1. येतं लक्षात. तर काय सांगा a sin क्यूब थीटा इक्वल्स टू m. m किती झाला आपल्याला सांगा cosec थीटा अपॉन sec थीटा इंटू x मायनस x1. x1 हा झाला a cos क्यूब थीटा. सगळ्यांना कळते इथपर्यंत. चला आता हे सॉल्व्ह करायचं. हे सॉल्व्ह केल्यानंतर आपला आन्सर येऊन जाईल बाळा. चला बोला आता काय करणार सांगा. आता कॉसेक आणि सेकला तुम्ही कन्वर्ट करून टाका साइन कॉस मध्ये. येतं लक्षात. तर बघा बरं का y मायनस a साइन क्यूब थीटा. आता मी त्याला ना टॅन कॉट मध्ये नाही करत आहे कन्वर्ट. अलग लक्षात. मी काय करतोय साइन कॉस अपॉन मध्येच ठेवतो म्हणजे ते मला क्रॉस मल्टिप्लाय करता येतील नंतर. येते लक्षात. तर मी काय करतो कॉसेक म्हणजे 1 अपॉन साइन असतो ना.
तर कॉसेकच्या ऐवजी मी अपॉन साइन दिला, चालेल का? आणि हा जो सेक आहे, सेकला जर मी उलटा केला तर तो काय होईल सांगा मला, कॉस होऊन जाईल. कळते थोडं थोडं? हा, चला इकडे काय, एक्स मायनस ए कॉस क्यूब थिटा. आता एक काम करा, साइन इकडे मल्टिप्लाय करा दोघांना, आता काय होईल सांगा, वाय साइन थिटा मायनस ए साइन रेस टू 4 थिटा. हा 3 होता, ह्याला अजून एक साइन मल्टिप्लाय केलं तर साइन रेस टू 4 थिटा होऊन जाईल. चला ह्या साईडला कॉस थिटा इंटू एक्स, एक्स कॉस थिटा मायनस ए कॉस रेस टू 4 थिटा. कसं वाटतं, जमेल की नाही? बरोबर, रेस टू 4 वाला एक साईडला घ्यायचं, ह्याला तिकडे हाकला आणि ह्याला इकडे हाकला, तर वाय साइन थिटा मायनस एक्स कॉस थिटा इक्वल्स टू, ह्याला तिकडे जर मी पाठवलं तर तो काय होऊन जाईल, हा इकडचा मायनसचा काय होऊन जाईल त्या साईडला प्लस, तर ए साइन रेस टू 4 थिटा मायनस ए कॉस रेस टू 4 थिटा. ह्याला मी डायरेक्ट ए कॉमन काढू का, साइन रेस टू 4 थिटा मायनस कॉस रेस टू 4 थिटा. चालेल, इथपर्यंत आले सगळ्यांना? जरा ऑप्शन मध्ये बघा बरं काय दिलेले. अच्छा, म्हणजे इकडची साइड आपली थोडीशी येते का? अच्छा अच्छा अच्छा, फक्त त्यांचा एक्स पॉझिटिव्ह आहे ना, एक्स पॉझिटिव्ह, पहिले एक्स लिहिलेलं बघा, एक्स पॉझिटिव्ह आहे ऑप्शन मध्ये, येतं लक्षात आहे बघा, ऑप्शन मध्ये एक्स कसं आहे सांगा, पॉझिटिव्ह आहे. मग आपण एक काम करू, सगळ्यांचे साइन चेंज करून घेऊ, आपल्याला ऑप्शनच्या हिशोबाने जायचंय ना खाली. आणि त्या साईडला मला तुम्ही चेक केलं का, एक तो कॉस थिटा आहे आणि एक कॉस टू थिटा आहे, म्हणजे डबल अँगलचे फॉर्म्युला कुठेतरी लागण्याचे चान्स आहेत, येते लक्षात? चला बाळांनो, मग पुढे जाऊयात आपण, बघूयात. सर्वात पहिली स्टेप तर मी तुम्हाला काय सांगितली, काय करायचं आपल्याला सांगा. आपल्याला तर सर्वात पहिली ह्याला पॉझिटिव्ह करायचं, त्यामुळे मी काय करतो, सगळ्यांचे साइन काय करून टाकतो सांगा बाळांनो, चेंज करून टाकतो. तर ह्या दोघांचे साइन चेंज केलं बरं का, तर काय झालं, एक्स कॉस थिटा आणि हा झाला मायनस वाय साइन थिटा. त्या साईडला काय होईल बाळा सांगा, आता हा मायनस ए होऊन जाईल इथे, तर मायनस तो जर मी आतमध्ये टाकला तर आतमध्ये दोघांचे साइन चेंज होऊन जातील, हे लक्षात येते? इथे जर मी मायनस आहे ना, आता दोघांना मायनस लावला ना आपण साइन चेंज करायची म्हणून, तर हा मायनस आता जेव्हा आतमध्ये जाईल तो ह्याला पण जाईल आणि ह्याला पण जाईल, म्हणजे तो असा दिसेल, ए टाइम्स हा प्लस होऊन जाईल कॉस रेस टू 4 थिटा आणि हा मायनस होऊन जाईल मायनस साइन रेस टू 4 थिटा. सगळ्यांना समजते का बांधव? चला पुढे, आता आता काय, आता एक्स कॉस थिटा मायनस वाय साइन थिटा इक्वल्स टू, ह्याचा काय गेम करायचा, कारण की ऑप्शन मध्ये कुठेच तुम्हाला कॉस रेस टू 4 आणि साइन रेस टू 4 दिसत नाहीये. अच्छा 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 अच्छा, असं म्हणते काय, ठीक आहे, तू जसं म्हणशील तसं करू बाळा. आपण बघा काय करायचं आता याच्यामध्ये बाळांनो, मृण्मयी असं म्हणती आहे की आपण ह्याला समजा असं लिहिलं, कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर. बाळांनो, आता तुम्ही प्रॉपर सेट झाले, आलं का लक्षात? आता तुम्हाला आयडिया यायला लागल्यात की काय करू शकतो आपण याच्यात, समजते का? म्हणजे तुम्ही आता प्रॉपर 11th मध्ये आता सेट झाले, आलं का लक्षात? आता तुम्हाला काही टेन्शन नाहीये, आलं का लक्षात? एक्स कॉस थिटा मायनस वाय साइन थिटा इक्वल्स टू ए टाइम्स. बघा आता सांगा बरं काय करतात. हा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, तर काय सांगा होईल ते, ए प्लस बी. तुम्हाला कळतं ना ए कोणता आहे, हा ए झाला, हा बी झाला, येतं लक्षात? तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी, ए मायनस बी. अरे रे 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 रे, याचा आन्सर 1 होतं ना. आयडेंटिटी 10th स्टँडर्ड मध्ये केली की नाही आपण, तर या साईडचा तर मी काय लिहित नाही आता, ऍज इट इज राहू. हा इकडे 1 झाला, हा ए. ओके, चला ह्याचं काय विषय, तसंच उरेल, पण ऑप्शन मध्ये तर नाही ना तसं. एक मिनिट, कॉस टू थिटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, पहिलाच फॉर्म्युला हा कॉस टू थिटाचा फॉर्म्युला आहे ना, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. चला 4 फॉर्म्युला सांगता येतील का? कॉस टू थिटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे 4 फॉर्म्युला आठवलं का? त्याच्यातला पहिलाच फॉर्म्युला आहे ना, झाला ना बाळांनो विषय, कॉस टू थिटाचा फॉर्म्युला ना, झाला आन्सर आला बघा. इथे लक्षात, जिथे पण कॉस टू थिटा दिसत असेल तिथे मार्क करून टाकणे, पण मायनस वाला प्लस वाला आहे ना आपला, लक्षात? ऑप्शन नंबर बी बाळांनो, येते का लक्षात?
चालेल. चला आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. मला क्वेश्चनचे ऑप्शन जरा पुढच्या पेजवरती गेले तर पहिले क्वेश्चन आपण नीट वाचून घेऊयात काय क्वेश्चन आहे. ठीक आहे. द लाईन्स पी स्क्वेअर प्लस 1x मायनस वाय प्लस क्यू इक्वल टू 0 ही एक लाईन दिलेली. सगळ्यांना कळते का? सर आम्ही कसं काय ओळखणार ही लाईन आहे का काय? बाळा बघ हा कोइफिशियंट आहे इंटू एक्स, काहीतरी कोइफिशियंट इंटू वाय आणि हा कॉन्स्टंट म्हणजे हे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 च्या फॉर्मॅट मध्येच ऍक्च्युली येते लक्षात. तर ते दिसायला इतकं घालणं दिसतो की सॉरी लाईन कसं काय येते लक्षात, पण हा कोइफिशियंट आहे येते लक्षात. चला नेक्स्ट हा पण बघा बरोबर. ही पण एक लाईन आहे बघा, हा कोइफिशियंट आहे समथिंग इंटू एक्स म्हणजे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0 येते लक्षात. तर ही पण एक लाईन दिलेली. तुम्हाला दोन लाईन्स दिलेल्या आहेत, आर परपेंडिक्युलर टू अ कॉमन लाईन. अच्छा, ह्या दोन लाईन्स एका कुठल्या तरी लाईनला काय सांगा बाळांनो परपेंडिक्युलर आहे. एकदम इझी ना बाळा. मला सांगा ह्या जर दोन लाईन्स बरोबर आहे बाळा, बघ चेक कर. म्हणजे काय म्हणता येते की ह्या ज्या दोन लाईन्स आहेत येते लक्षात, समजा ही एक लाईन आणि अजून एक लाईन आहे, ती एका लाईनला काय सांगा बाळांनो परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ही पण परपेंडिक्युलर आहे आणि सेकंड लाईन पण परपेंडिक्युलर आहे. आता मला सांगा जर ही लाईन आणि ही लाईन म्हणजे रेड कलरच्या लाईन्स जर ब्लॅक कलरच्या लाईनला दोघं परपेंडिक्युलर आहे, याचा अर्थ दोघं रेड लाईन पॅरलल पाहिजे ना. येते की नाही लक्षात? हा, मग या दोघांचा स्लोप काढायचा आणि दोघांचा स्लोप इक्वल असणार. सगळ्यांना कळते का बांधव? हे बघा ह्या ज्या दोन रेड लाईन्स दिसतात का तुम्हाला, या दोन रेड लाईन्स ह्या दोन लाईन्स आहेत. त्यांनी म्हणलेले आहे की त्या एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहेत. मग जर त्या एकाच लाईनला परपेंडिक्युलर असतील याचा अर्थ ह्या दोन तर पॅरलल झाल्या पाहिजे ना. म्हणजे दोन रेड लाईन्स काय झाल्या मला सांगा पॅरलल झाल्या. एकदम इझी बघा. हा, तर त्यांनी विचारलंय की आर कॉमन टू अ लाईन फॉर व्हॉट. आता फॉर बाळांनो नो व्हॅल्यू ऑफ पी म्हणजे पी ची अशी कोणती व्हॅल्यूच येणार नाही. ओके. सेकंड ऑप्शन काय एक्झॅक्टली वन व्हॅल्यू ऑफ पी, पी च्या एका व्हॅल्यूसाठी ते खरं असेल. थर्ड ऑप्शन काय एक्झॅक्टली टू व्हॅल्यूज ऑफ पी, पी च्या दोन व्हॅल्यूसाठी ट्रू असेल. येतं लक्षात. आणि मोर दॅन टू व्हॅल्यूज ऑफ पी म्हणजे तुम्हाला ते आता जे तुम्हाला सांगितलं ते सॉल्व्ह करायचं आणि पी च्या किती व्हॅल्यू येतात ते चेक करायचं. येस बाळा, दोघांचा स्लोप काय करायचा सांगा इक्वल घ्यायचा ना आपल्याला. ओके चला चेक करूया आपण. हे 20 सेकंड वाला इथे सॉल्व्ह करतो. इथे लक्षात. देअरफॉर मी असं लिहून ठेवतो इथे तुम्हाला नंतर लक्षात यायला. टू रेड लाईन्स किंवा टू गिवन लाईन्स. अच्छा ठीक आहे. रेड लाईन्स म्हणजे गिवन लाईन्स आर पॅरलल. येतं लक्षात. देअरफॉर काय सांगा देअरफॉर देअर स्लोप्स मस्ट बी इक्वल. देअरफॉर देअर स्लोप्स आर इक्वल. ओके बाळांनो. चला त्यांचे स्लोप्स इक्वल आहेत तर मला दोघांचे स्लोप सांगा. आता बाळांनो स्लोप काय असतात सांगा मायनस ए अपॉन बी. येते लक्षात. येस बाळा. तर पहिल्या लाईनचा स्लोप काय झाला सांगा. थांबा थोडस असं घेतो. चला तर पहिल्या लाईनचा स्लोप काय झाला बाळांनो सांगा मायनस ए अपॉन बी. तर मायनस पी इंटू पी स्क्वेअर प्लस 1 अपॉन -1 कारण की बी ची व्हॅल्यू -1 आहे ना मायनस वाय म्हणून. आणि ही कोणाशी इक्वल आहे सांगा मायनस ऑफ ए तर पी स्क्वेअर प्लस 1 चा होल स्क्वेअर अपॉन बी. बी काय सांगा आपला परत पी स्क्वेअर प्लस 1. इथपर्यंत आले. चला आता हे फक्त गणित सॉल्व्ह करायचं आणि याच्यामध्ये चेक करायचं की पी च्या किती व्हॅल्यू येतात येते लक्षात. हा हे बघा बाळांनो पहिले मायनस मायनस कट करून टाकला. मला सांगा हा आणि ही ब्रॅकेट सेम आहे ना डायरेक्ट बघा येतं लक्षात. आता ही ब्रॅकेट आणि ती ब्रॅकेट पण सेम झाली. अरे 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 समजलं की नाही. नाही कळलं. सगळंच कट झालं ना. काय काय उरलं सांगा फक्त. इकडे एक पी उरला बिचारा, इकडे 1 उरला त्याचा काही उपयोग नाही आणि त्या साईडला फक्त मायनसचं चिन्ह उरलं बाळांनो. आता मायनस चांगलं दिसतं का असं -1 आहे ना तो. तर पी ची व्हॅल्यू किती झाली म्हणजे फक्त एकच व्हॅल्यू पी ची ज्यासाठी काय असेल सांगा बाळांनो ते ट्रू असेल. सगळ्यांना कळते का. आता बघा याच्यामध्ये ना बाळा तुम्ही म्हणाल सर हे तर एकदम इझी होतं याच्यात कन्फ्युजन कुठे होऊ शकते करायचं. एखाद्याचं कन्फ्युजन असं होऊ शकतं की इथे तर पी स्क्वेअर आहे. पी स्क्वेअर म्हणजे क्वाड्रॅटिक झाला तो. क्वाड्रॅटिक म्हणजे पीच्या 2 व्हॅल्यू येतील येते लक्षात. त्याच्यानंतर क्वाड्रॅटिकचा स्क्वेअर म्हणजे रेस टू 4 झाला तो म्हणजे पीच्या 4 व्हॅल्यू येतील. कळते का बाळांनो. तर हे कन्फ्युजन बऱ्याच जणांचं होऊ शकतं जे अशा पटकन घाईघाईत करतात ना टिक मार्क.
येते लक्षात. त्यांना काय वाटतं की सर इक्वेशन तर आपलं रेस टू 4 मध्ये येणार आहे ना, येते का लक्षात. जर तुम्ही पी स्क्वेअरचा पण स्क्वेअर करताय तर पी रेस टू 4 मध्ये इक्वेशन येईल, तर त्याचे 4 रूट्स असतील, समजते का. तर खूप टेन्शन नाही घ्यायचं बाळांनो, फक्त थोडस डोकं लावून सॉल्व्ह करायचं येते लक्षात. तर पी ची किती व्हॅल्यू सांगा बाळांनो फॉर अ सिंगल व्हॅल्यू ऑफ पी, आणि पी ची व्हॅल्यू विचारली तर काय आलं सांगा आन्सर आपलं -1. ठीक आहे बाळा, चला नेक्स्ट पुढे जाऊयात. ओके, तर एक्झॅक्टली 1 व्हॅल्यू ऑफ पी. ओके, चला क्वेश्चन नंबर 23 आपण बघत आहोत. ठीक आहे ना. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू द लाईन धिस अँड पासिंग थ्रू. सीईटी लेवलचा क्वेश्चन आहे बाळांनो, सीईटी लेवल मध्ये पण येणार नाही हा क्वेश्चन, आलं का लक्षात. करता येईल आपल्याला, करता येईल. कसं करणार, चला पटापट सांगा मला. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू द लाईन. याला पॅरलल पाहिजे म्हणजे याचा स्लोप आणि त्याचा स्लोप काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. म्हणजे याचा स्लोप जो आहे m इक्वल्स टू, थांबा मी याला इथे सॉल्व्ह करतो. हा, याला इथे सॉल्व्ह करतो. सांगा ह्याचा स्लोप काय झाला, -a/b म्हणजे 3/4. पॅरलल म्हणला असेल तर दोघांचे स्लोप्स इक्वल असतील. परपेंडिक्युलर म्हणला असेल तर उलट करून मायनस साइन द्यायची असते, पण त्यांनी पॅरलल म्हणलेले त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही बाळांनो. आणि पासिंग थ्रू द पॉइंट, पॉइंट पण दिलेला आहे, स्लोप पण दिलेला आहे बाळांनो. संपला विषय. बोला y मायनस y1 इक्वल्स टू m टाइम्स x मायनस x1. तर तो मायनस मायनस प्लस झाला ना. तर 4 ला इकडे पाठवा, 4y मायनस 4 टू 4 12 इक्वल्स टू 3x प्लस 6. या दोघांना तिकडे पाठवा, तर 3x मायनस 4y इक्वल्स टू 6 प्लस 12 म्हणजे किती सांगा. काय केलं आपण, अरे सॉरी याला इकडे आणलं का, तर -18 येते लक्षात. झालं बाळांनो. तर काय झालं सांगा, आपला ऑप्शन नंबर ए का, याला इकडे आणलं तर प्लस होईल ना तो, तर ऑप्शन ए होऊन जाईल. येते लक्षात. इझी होतं ना हे, सीईटी लेवलचं बरं का बाळा, जेईला नाही येणार आहे, लक्षात ठेवा. हे टाइमपास म्हणून थोडासा ब्रेक म्हणून सॉल्व्ह केला आपण, आलं लक्षात. काहीतरी ब्रेक घ्यायचा म्हणून. चला बाळांनो, हे जरा बघा, हे पण काही खूप अवघड मला वाटत नाही बाळांनो. का बरं सांगा, कारण की या 2 लाईन्स आहेत त्या एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. 2 लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचे जे स्लोप्स असतात बाळांनो, त्यांची जी मल्टिप्लिकेशन असते ती -1 असते. m1 × m2 इक्वल्स टू -1, किंवा एकाचा स्लोप दुसऱ्याच्या स्लोपच्या उलटा करून मायनस साइन दिले, तसा असतो ना. येतं लक्षात. चला बाळांनो, तो बोला मग याचा स्लोप सांगा बरं मला किती आला 24चा. बोला बाळांनो, फर्स्ट लाईनचा स्लोप मायनस, m1 लिहितो मी -a/b, आणि m2 काय बाळांनो सांगा, याचा स्लोप काय सांगा, -a'/b'. आता जर 2 लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोप्सचं प्रॉडक्ट किती असतं सांगा, -1. हे माहिती ना तुम्हाला. चला तर काय मग सांगा, -a/b इंटू -a'/b' इक्वल्स टू -1. तर मायनस मायनस तर कॅन्सल झाले इथे. सांगा बाळांनो, a × a' म्हणजे a' अपॉन b'. येते लक्षात, अपॉन b' इक्वल्स टू 1. याला तिकडे पाठवा, तर a'- -1. त्याला तिकडे पाठवा बाळांनो, तर -b'. याला इकडे पाठवलं तर a' प्लस b' इक्वल्स टू 0. हे झालं आपलं इक्वेशन. चेक करा बाळांनो, हे बघा कुठे गेले बघे, a' प्लस b' इक्वल्स टू 0. सोपं होतं ना एकदम, सीईटी लेवलचे बघा, आलं लक्षात, समजतंय. पण सर सीईटी लेवलचं का बरं घेतोय आपण बाळा, कधी कधी एखाद दुसरं असं येऊन जातं बरं का जेईला. लक्षात घ्या, जेई मध्ये ना बाळांनो तुम्हाला ती ट्रिक समजणंच गरजेचं आहे, आलं का लक्षात. जेई मध्ये हा विषय नाही की तुम्ही सगळे सोडवायला पाहिजे, सगळे होणारच नाही कोणाकडनंच, आलं का लक्षात बाळांनो. जेवढे क्वेश्चन्स आहेत ना आपले 25 क्वेश्चन्स आहेत समजा, आलं का लक्षात. तर जेई मध्ये तुम्ही जर सुरुवातीचे किंवा फक्त तुम्ही जर 7 ते 8 क्वेश्चन्स करेक्ट केले तर तुमचा पर्सेंटाइल 96 अबाव निघून जातो डायरेक्ट. 96 पर्सेंटाइलच्या अबाव निघून जातो. किती क्वेश्चन्स करेक्ट केले तुम्ही, 6 to 7 to 8 क्वेश्चन्स करेक्ट केले, आलं का लक्षात. पण सगळे करेक्ट पाहिजे, कारण की कधी कधी काय होतं, आपण क्वेश्चन सोडवतो 8 आणि 4 चुकीचे असतात, 4 आपले रॉंग होऊन जातात, मग प्रॉब्लेम होऊन जातो. येतं लक्षात, कारण की निगेटिव्ह मार्किंग येतं लक्षात. म्हणजे जेवढे आपल्या अपेक्षा असतात तेवढे तर मिळतच नाही, अजून मायनस मध्ये निघून जातो आपण. सगळ्यांना समजतंय का. तर म्हणून मला ती कधी कधी काय होतं ना, आपल्याला जेई मध्ये फक्त कोणते क्वेश्चन सोडवायचे हे सिलेक्ट करणं पण खूप महत्वाचे आहे, कळलं का. काही क्वेश्चन्स आहे ना दिसायला एकदम डेंजर असतात पण असतात एकदम सोपे,
आणि काही क्वेश्चन दिसायला इतके असे वाटतं अरे लगेच होऊन जाईल, पण असतात एकदम डेंजर. कळलं का बाळांनो? समजते का? तर जेई मध्ये ना बाळांनो तुम्हाला क्वेश्चन सिलेक्ट करायचे की मी कोणते 6 क्वेश्चन सोडवणार आहे ते लक्षात. समजते का बाळांनो? असंच करावं लागणार तुम्हाला. आलं लक्षात? त्याशिवाय तुमच्याकडे दुसरा ऑप्शन नाही बाळांनो. ठीक आहे ना? चला, कारण की आता हे तर आपण इझी लेवलचे घेतोय. जेव्हा आपण बाळांनो डिफिकल्ट लेवल चालू करू ना मग तुम्हाला समजेल की ते काय विषय येतो. ठीक आहे ना? चला, बाळांनो क्वेश्चन बघूयात आपण. लेट पी क्यू आर बी डिस्टिंक्ट पॉझिटिव्ह नंबर्स. ठीक आहे, डिस्टिंक्ट पॉझिटिव्ह नंबर्स आहे. 3 लाईन्स दिलेल्या आहेत तुला, 3 लाईन्स दिलेल्या आहेत. आर कॉन्करंट. बाळांनो मला सांगा, कॉन्करंटची कोणाला कंडिशन आठवती का? कॉन्करंट म्हणजे काय ते आठवते का? पहिले मला ते सांगा. येस बाळा, बरोबर. कॉन्करंटचा अर्थ आहे की जर 3 लाईन्सचं एकच सोल्युशन असेल. कळलं का बाळांनो? येतं लक्षात? 3 लाईन्सचं एकच सोल्युशन. सर मग 3 लाईन्सचं एकच असणार ना? नाही ना बाळा, कधी कधी 3 लाईन्सचे 2 सोल्युशन असतात. आलं का लक्षात? कधी कधी 3 सोल्युशन असतात. बघा हे 3 सोल्युशन झाले बघा वेगवेगळे. येतं लक्षात? 2 सोल्युशन असे असतील बघा की जेव्हा 2 लाईन्स पॅरलल आणि एक लाईन बघा 2 सोल्युशन झाले. आलं का लक्षात? तर 1 किंवा 2 किंवा 3 सोल्युशन असतात जास्तीत जास्त. समजते बाळांनो? पण जेव्हा एकच सोल्युशन असतं त्याला आपण कॉन्करंट म्हणतो. आणि कॉन्करन्सीची कंडिशन अशी आहे की तिन्ही लाईन्सचे जे कोएफिशियंट आहेत बाळांनो, येतं लक्षात? म्हणजे A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3 या सगळ्यांचा एक सुंदर असा डिटर्मिनंट घेऊन टाकायचा आणि तो डिटर्मिनंट 0 असला पाहिजे. येतं लक्षात बाळांनो? झालं मला, होऊन जाईल, मग काही प्रॉब्लेम नाही येणार. ठीक आहे ना? चला, कॉन्करन्सी साठीची काय कंडिशन आहे सांगा बाळांनो? त्याचा डिटर्मिनंट शुड बी इक्वल्स टू 0. येतं लक्षात? चला, तर डिटर्मिनंट काढा बरं. कसा काढणार सांगा आपण? पी क्यू आर, त्याच्यानंतर क्यू आर पी, त्याच्यानंतर आर पी क्यू. हा, आता याच्यामध्ये ना बाळांनो एक छोटासा कन्फ्युजन आहे ना. काही जणांचं असं होतं, सर ह्याच्यात समजा आर त्या साईडला दिला असता मग, ह्याच्यात समजा पी त्या साईडला दिला असता मग आणि क्यू त्या साईडला दिला असता मग. कारण की आपण ना बाळांनो कधी कधी ना लाईनचं इक्वेशन असं लिहितो ax प्लस by प्लस सी इक्वल्स टू 0, किंवा आपण असं पण लिहितो कधी कधी की ax प्लस by इक्वल्स टू सी, असं पण लिहितो कधी कधी. येतं लक्षात? तर बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, एकतर सगळे या साईडला पाहिजे नाही तर सगळे त्या साईडला पाहिजे. कळलं का? म्हणजे मी जर इथे मायनस आर त्या साईडला घेतला असतात, इकडे पण मायनस पी त्या साईडला घेतला आणि इथे पण मायनस क्यू त्या साईडला घेतला असताना, तरी पण मी इथे मायनस आर मायनस पी मायनस क्यू टाकू शकलो असतो. कारण की असंही कॉमन काढून त्या साईडला पाठवलं तरी 0 जातो बघा. आलं लक्षात? पण असं नाही चालणार की एक ह्या साईडला आहे, दुसरा त्या साईडला आहे, तिसरा ह्या साईडला आहे. कळलं का? असं नाही चालणार. एक तर पूर्ण सगळे ह्या साईडला घ्या, नाही तर पूर्ण सगळे त्या साईडला घ्या. ठीक आहे? चला बाळांनो बोला नेक्स्ट. आता काय याला इक्वल टू 0 करून टाका आणि हे सॉल्व्ह करा बाळांनो. बोला डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येतो का? बोला पी टाइम सांगा आर क्यू मायनस पी स्क्वेअर. ह्याला लिहिताना नेहमी मायनस लिहायचा असतो, माहिती ना मिडल टर्म. चला, क्यू स्क्वेअर मायनस आर पी आणि प्लस आर टाइम सांगा बाळांनो क्यू पी मायनस आर स्क्वेअर किंवा पी क्यू मायनस आर स्क्वेअर इक्वल्स टू 0. चला सांगा बरं ह्याला कसं सॉल्व्ह करता येईल आपल्याला. हा झाला तुमचा पी क्यू आर, पी क्यू आर झाला ना, पी क्यू आर मायनस हा झाला तुमचा पी क्यूब, पी इंटू पी स्क्वेअर म्हणजे पी क्यूब. चला मायनस क्यू क्यूब प्लस पी क्यू आर प्लस पी क्यू आर झाला परत हा पण पी क्यू आर आणि मायनस आर क्यूब इक्वल्स टू 0. तर बाळांनो काय ऑप्शन दिसतोय? हे बघा असंच ऑप्शन आहेत ना सगळे. हे बघा हा असेल बहुतेक. येतं लक्षात? कारण की 3 वेळेला पी क्यू आर आले ना. हे बघा पी क्यू आर प्लस पी क्यू आर प्लस पी क्यू आर किती झाले सांगा? 3 पी क्यू आर. आणि हे तिघ जण त्या साईडला गेले तर पी क्यूब प्लस क्यू क्यूब प्लस आर क्यूब. सिंपल आहे ना? इझी होतं की नाही? चला बाळांनो कंडिशन वर सगळं होतं ते. ठीक आहे, चला नेक्स्ट. अ स्ट्रेट लाईन पासेस थ्रू पॉइंट P12. एक स्ट्रेट लाईन आहे बाळांनो, ह्या पॉइंट पर्यंत पास होतीये आणि त्याचे जे इंटरसेप्ट आहेत, इंटरसेप्टचा अर्थ समजतो ना सगळ्यांना? इंटरसेप्ट बिटवीन द ऍक्सेस, ऍक्सेस म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, त्याचे जे इंटरसेप्ट आहेत बायसेक्टेड ऍट पी. बायसेक्टेड ऍट पी म्हणजे काय? बायसेक्टचा अर्थ इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करणं दोघांना, म्हणजे त्याचा मिड पॉइंट पी आहे. सगळ्यांना कळते का? आता म्हणून तुम्ही लक्षात घ्या, असंच एक गणित आपण मागच्या लेक्चरला सोडवलं होतं बघा, म्हणून तुम्हाला हे सोपं जाईल. आता असंच सेम गणित होतं बघा की एक लाईन होती,
त्या लाईनचे तुम्हाला काय दिले होते सांगा बाळांनो, इंटरसेप्ट जे होते ते दिले होते आणि त्याचा बायसेक्ट करणारा जो पॉईंट आहे तो पॉईंट दिला होता बघा. मागचा सेम गणित होता असंच. ठीक आहे ना, मी तुम्हाला याचा एकदा अर्थ सांगतो कसा आहे बघा. अ स्ट्रेट लाईन थ्रू P12, चला हा बघा, हा झाला तुमचा P12, दिसला का P12? मागच्या लेक्चर झालं आपलं. इज सच दॅट इट्स इंटरसेप्ट, येतं लक्षात, ह्या लाईनचे इंटरसेप्ट बोलतो आपण कोणासोबतचे, बिटवीन द ऍक्सेस. ऍक्सेस म्हणजे कोणते ऍक्सेस, एक्स ऍक्सेस आणि वाय ऍक्सेस, येतं लक्षात. याचे जे इंटरसेप्ट आहेत, इंटरसेप्ट म्हणजे हे दोन पॉइंट्स, सगळ्यांना समजतंय का कसं त्याचा विचार करायचा, कळलं का? हा, इंटरसेप्ट बिटवीन द ऍक्सेस इज बायसेक्टेड ऍट पी. काय होतंय सांगा, इट इज बायसेक्टेड ऍट पी म्हणजे काय सांगा, ते दोघं इंटरसेप्ट काय करतायत सांगा, पी ला बायसेक्ट करतायत, म्हणजे पी इज द मिड पॉइंट थोडक्यात. तर तुम्हाला या लाईनचं इक्वेशन विचारलेलं आहे, चला कसं करता येईल सांगा. बाळांनो मला एक सांगा ना, या लाईनचं इक्वेशन पाहिजे ना नक्की. या लाईनचा स्लोप तर माहिती नाही आपल्याला, तर स्लोप पॉइंट नाही तर येणार नाही. आपल्याला इंटरसेप्टचा काहीतरी बोलले होते ना ते, आलं लक्षात. एक काम करा बरं, याला काय रे भाऊ, नको ना अजून नको करू एक्सपोर्ट. थांबा जरा, टेक्निकल डिफिकल्टीज. इथे क्लिक झाला माझ्याकडनं, चुकून हात लागला. आता तो मेहनत करत बसलाय, आलं लक्षात की आता एक्सपोर्ट करायचंय व सगळं, थांबा मी तयारी करून देतो. अरे नकोय भाऊ, हा नको, थँक्स. हा चला बाळांनो बोला. ए बाळांनो मला सांगा ना, हा पॉइंट काय रे, हा पॉइंट बाळांनो, हा पॉइंट कसा दिसतो माहिती का, A,0, बरोबर की नाही. आणि हा पॉइंट कसा दिसतो सांगा, 0,B, येतं लक्षात. झालं बाळांनो, दोघांचे हे मिड पॉइंट आहेत. तर मला सांगा, म्हणजे जो 1 आहे 1, तो कसा आलाय सांगा. 1 म्हणजे इकडचा एक्स कॉर्डिनेट कसा आलाय, याचा एक्स कॉर्डिनेट प्लस याचा एक्स कॉर्डिनेट अपॉन 2, मिड पॉइंट वाला फॉर्म्युला. तर बोला A प्लस 0/2, म्हणजे A ची व्हॅल्यू झाली बाळांनो 2, येतं लक्षात. हा आता बाळांनो सेम टू सेम मला सांगा, हा जो वाय कॉर्डिनेट आहे, हा ह्या दोघांच्या वाय कॉर्डिनेटचा मिड पॉइंट आहे, म्हणजे काय सांगा, तर B प्लस 0/2 याची व्हॅल्यू 2 येणार आहे, म्हणजे B ची व्हॅल्यू झाली बाळांनो 4. झालं सिंपल, येते लक्षात. A आणि B म्हणजे कॉर्डिनेट्स तुमचे इंटरसेप्ट आले ना, झालं ना, इंटरसेप्ट आले, मग इंटरसेप्ट फॉर्म मध्ये टाक ना, x/a प्लस y/b इक्वल्स टू 1 शिकलो की नाही आपण हा फॉर्मॅट लाईनचा. म्हणून तुम्हाला हा जर नाही आठवला ना, तर तुम्ही नॉर्मल 2 पॉइंट फॉर्म पण करू शकता, y मायनस y1 अपॉन y मायनस y2, y1 मायनस y2 इक्वल्स टू x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2, त्याच्याने पण करू शकता. कळलं का? ते पण नाही येते जर मला, एक काम कर बाळा, याचा स्लोप काढून घे आणि मग स्लोप पॉइंट मध्ये टाक. ते तिन्ही फॉर्म्युले, चारही फॉर्म्युले ना एकमेकांमध्ये तुम्ही टाकून करू शकता, आलं का लक्षात. पण जे आहे आपल्याकडे सिंपल आहे तेच वापरायचं. तर बोला x/2 प्लस y/4 इक्वल्स टू 1. सांगा, म्हणजेच 4x प्लस 2y इक्वल्स टू 8, किंवा 2 ने डिवाइड केलं तर 2x प्लस y इक्वल्स टू 4 आहे का. 2x प्लस y इक्वल्स टू 4, 2x प्लस y मायनस 4 इक्वल्स टू 0. अलग लक्षात. चला आता क्वेश्चन नंबर 27 बघूयात आपण, येते लक्षात. काय बघूयात सांगा, क्वेश्चन नंबर 27. अच्छा, अरे यार किती सिंपल आहे, 3 लाईन्स दिलेल्या आहेत बाळांनो, येते लक्षात. 3 लाईन्स दिलेल्या आणि 3 लाईन्स काय सांगा, कॉन्करंट लाईन्स आहेत. तर तुम्हाला इज्जतीत ए ची व्हॅल्यू विचारलेली, येते लक्षात. ए ची व्हॅल्यू काय काय येऊ शकते असं विचारलं बरं का. ए ची व्हॅल्यू नाही विचारली, ए ची व्हॅल्यू काय काय येऊ शकते. तर ए ची व्हॅल्यू एक तर पॉझिटिव्ह असेल, नाही तर निगेटिव्ह असेल, नाही तर -23 मध्ये असेल, नाही तर ए ची व्हॅल्यू काही पण असेल. हा डिटर्मिनंटच काढावं लागेल, कारण की तुम्हाला काय दिलं सांगा, 3 लाईन्स काय कॉन्करंट आहेत ना. चला मला 3 लाईन जर कॉन्करंट असेल तर मला सांगा त्याचा डिटर्मिनंट मस्ट बी इक्वल्स टू 0. चला कॉन्करंट लाईन्सचा आपण जरा बघूयात काय सांगा. इकडे बोला 2, 1 आणि -1, या साईडला A3 -3 आणि या साईडला 3, 2 -2, येते लक्षात. आर कॉन्करंट इक्वल्स टू 0. चला बाळांनो बोला, तर 2 टाइम्स 3 2 जार -6. ओके बाळांनो, मायनस मायनस तर काय होऊन जाईल सांगा, +6 -1 टाइम्स. बोला बाळांनो,
-2a प्लस 9 ना, कारण की मायनस मायनस प्लस होईल तो, आणि -1 टाइम्स 2a -9 इक्वल्स टू 0. तर हा तर 0 झाला, म्हणजे हा पण पूर्ण 0 झाला. चला मायनस आतमध्ये टाका तर 2a -9, मायनस आतमध्ये टाका तर -2a प्लस 9 इक्वल्स टू 0. अरे 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 सर 0 इक्वल्स टू 0. बाळा 0 इक्वल्स टू 0 चा अर्थ काय मी तुला सांगतो बरं का, इकडे लक्ष दे. याचा अर्थ असा बाळांनो, जर मी हे दोघं कट नसते केले आता, तर असं इमॅजिन कर की 2a -2a इक्वल्स टू 0 आहे ना, बरोबर ना. आता मला सांगा a ची व्हॅल्यू कोणत्या कोणत्यासाठी हे ऍप्लिकेबल असेल सांगा. a ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर चालेल का? अरे बाळांनो मी तेच सांगतोय, a ची व्हॅल्यू काहीही असेल तर हे ट्रूच होणार आहे, कळलं का. म्हणजे a ची व्हॅल्यू 10 टाकून बघा दोन्हीकडे तर चालेलच ना. a ची व्हॅल्यू -5 दोन्हीकडे टाकून बघा. तुम्ही काही जरी टाकली तरी हे दोघं तर कॅन्सलच होणार आहे ना. म्हणजे a ची व्हॅल्यू काही पण चालणार, हे समजतंय का. हा देअरफॉर बाळांनो a कॅन बी एनी रियल नंबर. सगळ्यांना समजते बाळांनो, ए कॅन बी एनी रियल नंबर. इथे लक्षात सोपं आहे की नाही. तर ऑप्शन नंबर काय करून टाकायचं सांगा बाळांनो तुम्ही. ऑप्शन नंबर ए करून टाकायचा. ए कॅन अज्युम एनी रियल व्हॅल्यू. ओके चलो नेक्स्ट पुढे जाऊयात. हा आता बाळांनो हे जरा बघूयात आपण काय असायला सांगा मला. फाइंड ऑल पॉइंट्स ऑन x plus y equals to 4 that lie at a unit distance from the line this. Find all points on x plus y equals to 4. म्हणजे x plus y equals to 4 ही एक लाईन आहे, येतं लक्षात. तर याच्यावरचे सगळे पॉइंट्स जे दुसऱ्या लाईन वरती युनिट डिस्टन्स वरती, समजा दुसरी लाईन आहे, अलग लक्षात. तर 4x plus y सॉरी किती 4x plus 3y इक्वल्स टू -10 इक्वल्स टू 0. हा जे युनिट डिस्टन्स वरती, म्हणजे हे आणि हे डिस्टन्स बाळांनो 1 पाहिजे, आणि हे आणि हे डिस्टन्स पण काय पाहिजे बाळांनो सांगा 1 पाहिजे. इथे लक्षात कसं करणार. पण या बाळा पॅरलल नाही आहेत ना. नाही ना, का बरं, कारण की पॅरलल लाईन्सची एक कंडिशन आपल्याला एकदम इज्जतीत माहिती आहे की ax प्लस by प्लस c1 इक्वल्स टू 0 आणि ax प्लस by प्लस c2 इक्वल्स टू 0. पॅरलल लाईन्स मध्ये नाही हे दोन पार्ट सगळे सेम असतात, अलग लक्षात. मग त्याच्यात हे तर सेम नाही आहेत ना, अलग लक्षात. अच्छा आता काय करणार. फाइंड ऑल पॉइंट्स ऑन x plus y equals to 4 that lie on the unit distance from the line. हा बाळा एक मिनिट. ऑप्शन जर आपण टाकून बघितले आपण तर युनिट डिस्टन्स फ्रॉम द लाईन, ऑप्शन्स टाकून बाळांनो कदाचित होऊ शकतं हे, अलग लक्षात. म्हणजे काय करायचं आहे बघा आपल्याला की याच्यावरचे पॉइंट्स आहेत का नाही पहिले ते चेक करा, कारण की ऑल पॉइंट्स ऑन दिस नाही, याच्यावरचे पॉइंट्स आपल्याला चेक करायचे, येते लक्षात. तर ऑप्शन मध्ये हे टाकून बघा पहिले, हे तर ट्रू होते का, हे कोणाकोणासाठी ट्रू होते पहिले ते चेक करू कोणतं ऑप्शन, अलग लक्षात. तर ए साठी ट्रू होतंय का, होतं बाळांनो 3+1 पण 4 होतं. ह्याच्यासाठी ट्रू होतंय का, तर ह्याच्यासाठी तर ट्रूच होत नाही, कारण की हे दोघांची जर मी व्हॅल्यू इथे टाकली तर हा पॉइंट या लाईन वरती आहेच नाही, कारण की याची व्हॅल्यू 7 येते ना दोघांची ऍडिशन. तर हा पॉइंट त्या लाईन वरती नाहीच आहे डायरेक्ट, अलग लक्षात. हा पण नाहीये बाळांनो, हा आहे का 7 - 11 नाही ना, म्हणजे हाच ऑप्शन आहे ना. अरे यार समजलं की नाही समजलं तुम्हाला. हा पॉइंट ह्या लाईन वरतीच नाही ना, तुम्हाला त्यांनी काय सांगितलं लाईन वरचे पॉइंट सांगा, येते लक्षात, कळते का बांधो.
त्या लाईनवरच्या असायला पाहिजे ना पॉइंट, तर ते पॉइंट तर लाईनवरतीच नाहीये. म्हणजे पाहिलं का किती डेंजर एड्यात काढण्याचा प्रयत्न केलाय. असतं तर बाळा माझ्या मते आपल्याला याच्यानेच करावं लागलं असतं आपल्याला. आलं का लक्षात? हा ऑप्शन मध्ये टाकूनच करावं लागलं असतं ते. येतं लक्षात? दुसरी त्याला सिंपल आयडिया वगैरे असेल तर मी बघून ठेवतो. ठीक आहे. हा 2 ट्रायंगल फॉर्म होत आहेत मग. हा काहीतरी आयडिया करू शकतो बाळा आपण त्याची. आलं का लक्षात? किंवा तुला ऍक्च्युअली सांगू का खरं काय विषय आहे, तुला ह्या पॉइंट वरचा जो आहे बाळा हा नेहमी 90 डिग्रीज असणार नाही. कारण की डिस्टन्स 1 पाहिजे ना. डिस्टन्सचा अर्थ समजतोय का? ए बाळा डिस्टन्सचा अर्थ समजतोय का तुम्हाला? डिस्टन्स किती पाहिजे सांगा? 1 पाहिजे याचा. तर डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे. याचा जो पॉइंट आहे त्याला आपण समजा x1 y1 अज्युम केलं, तर डिस्टन्सचा फॉर्म्युला कोणाला आठवतोय का बाळांनो? डिस्टन्स इक्वल टू सांगा मॉड ऑफ सांगा ax1 प्लस by1 प्लस c अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हा झाला तुमचा डिस्टन्सचा फॉर्म्युला. याच्यात टाकून द्या. ह्याच्यात पण इक्वेशन सेमच सबस्टिट्यूट करा बाळांनो, ते येऊन जाईल. आलं का लक्षात? मग त्याच्यात तुम्ही व्हॅल्यू टाकून बघा. एक तर असं नाही तर तसं काहीतरी आयडिया तुम्हाला तशीच करावं लागेल. ठीक आहे. बर बाळांनो आज आपल्याला जे मेन शिकायचंय ना ते हे वाले बरं का. येतं लक्षात? कोऑर्डिनेट्स ऑफ द इमेज. मला लक्ष द्या बरं का. कोऑर्डिनेट्स ऑफ द इमेज ऑफ ओरिजिन विथ रिस्पेक्ट टू द लाईन. आता हे इमेज वगैरे काय असतं बाळा जरा लक्ष द्या बरं का. तुम्हाला आरसा माहिती का? आरसा मिरर माहिती? मिरर. अच्छा तर या लाईनला आहे ना बाळा आपल्याला मिरर अज्युम करायचे. फॉर एक्झाम्पल बघा आता हे बघा बाळांनो, हे आपले एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झाले. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झाले. चला मला सांगा बाळांनो, समजा हा माझ्याकडे एक पॉइंट आहे. काय सांगा? x1 कॉमा y1. हा एक पॉइंट आहे आपल्याकडे x1 कॉमा y1. येते लक्षात? ओके. समजा ही एक लाईन आहे. दिसली बाळांनो लाईन? ह्या लाईनला जर तुम्ही मिरर सांगितलं, मिरर की ही लाईन काय सांगा, इफ दिस लाईन इज अ मिरर देन व्हॉट इज द रिफ्लेक्शन पॉइंट. याचा रिफ्लेक्शन पॉइंट काय तो बाळांनो तो विचारलाय. इथे लक्षात? सगळ्यांना समजतंय का? तर हा पॉइंट दिलेला आहे, ही लाईन पण दिलेली आहे. लाईनचं इक्वेशन तुम्हाला याचा मिरर पॉइंट शोधायचा आहे. इथे लक्षात? आता याला सोडवण्याच्या 2 मेथड आहेत. एक तर पहिली मेथड जी आपण ब्रेन स्टॉर्मिंगनी सोडवणार आहे, म्हणजे तुम्ही विचार करा मी पण विचार करतो कसं करायचं. आणि दुसरी मेथड आहे बघा की डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला. येतं लक्षात? तर पहिले तर तुम्ही थोडंसं बाळा विचार करा की आपल्याला कसं काय शोधता येईल. आता मी तुम्हाला या क्वेश्चनच्या हिशोबाने शोधून दाखवतो बरं का बाळा. हे बघा हा क्वेश्चन जर तुम्हाला दिलेला आणि त्यांनी तुम्हाला काय दिले, कोऑर्डिनेट ऑफ द इमेज ऑफ ओरिजिन, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू लाईन. म्हणजे बघा हा ओरिजिन दिसला बाळांनो, ओरिजिन आहे 0 0. येतं लक्षात? ही एक लाईन, ही लाईन कशी चालली मला माहिती नाही, मी समजा ही लाईन काढली. दिसली बाळांनो? ही लाईन आहे x प्लस वाय प्लस 1 इक्वल्स टू 0. इथपर्यंत आलं? इथपर्यंत आलं? तुम्हाला कोऑर्डिनेट्स ऑफ द इमेज ऑफ द ओरिजिन म्हणजे ह्याची इमेज शोधायची आहे विथ रिस्पेक्ट टू धिस लाईन. म्हणजे येते का लक्षात? म्हणजे ह्याचा मिरर इमेज जी येईल ह्या साईडला, हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आपल्याला शोधायचा आहे. कळलं का बाळांनो? येतं लक्षात? आता मला पहिले बाळांनो तुम्ही जनरल मेथडनी जरा विचार करून मला सांगा की काय करता येईल आपल्याला. बोला. जनरल नॉर्मल मेथडनी जरा विचार करून बघा. ओके बरोबर बाळा. म्हणजे तुला असं म्हणायचंय की ओरिजिन आणि ह्या लाईन मधला जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच इथून तिथपर्यंतचा डिस्टन्स आहे. हा बरोबर बाळा. हा पॉइंट काय हा आपल्याला कळला पाहिजे. अच्छा बरोबर आहे बाळा. समजने लग गया है अभी सबको. कसं काय बाळा बघा. आता बघा मला सांगा, हा समजा आरसा आहे. येते लक्षात? हा समजा मिरर आहे. तर मिररला हा जो असेल पॉइंट हा एक्झॅक्टली त्या साईडला दिसेल. म्हणजे हे तर परपेंडिक्युलर असलं पाहिजे ना. आलं का लक्षात? सगळ्यांना समजते की नाही? इमेज जी असेल मिरर मध्ये तिथं परपेंडिक्युलर असेल ना त्या साईडला. आलं का लक्षात? ओके. तर तिथं परपेंडिक्युलर आहे बाळांनो, काही प्रॉब्लेम नाही. आता हा जर पॉइंट शोधायचा मला, पॉइंट आपल्याला कसं काय शोधता येतो? 2 लाईनचं इंटरसेक्शन असेल तर पॉइंट शोधता येतो. पण त्यासाठी 2 लाईनचं इक्वेशन पाहिजे. मग या लाईनचं इक्वेशन तर आहे आपल्याकडे.
मग ह्या लाईनचं इक्वेशन कसं काढायचं असा विचार करा. हा, मग ह्या लाईनचं इक्वेशन आपल्याकडे काढता येईल, म्हणजे ह्या लाईनचा स्लोप आपल्याला मिळू शकेल बाळा. सांगा ह्या लाईनचा स्लोप काय झाला, एम इक्वल्स टू बोला मायनस ए अपॉन बी, म्हणजे झाला -1. जर ह्या लाईनचा स्लोप -1 आहे तर ह्या लाईनचा स्लोप झाला बाळा 1. कसं काय, याला उलट करायचं असतं आणि मायनस साईन द्यायची असते. येतं लक्षात, कारण की परपेंडिक्युलर ना. चला ह्याच लाईनचा स्लोप मिळाला, आता ह्या लाईनचं इक्वेशन पण आपल्याला काढता येईल बाळांनो. कसं काय, कारण की एक पॉईंट आहे ना आपल्याकडे त्या लाईनवरचा, त्या लाईनचं इक्वेशन पण काढता येईल आपल्याला. चला बाळांनो सांगा, तर ह्या लाईनचं इक्वेशन कसं काढता येईल आपल्याला बोला. तर y मायनस y1 इक्वल्स टू m टाइम्स x मायनस x1, मी डायरेक्ट टाकून दिला व्हॅल्यू. तर y इक्वल्स टू x झालं इक्वेशन, किंवा x मायनस y इक्वल्स टू 0, याला तिकडे जर पाठवलं तर. येतं लक्षात, तर हे झालं इक्वेशन ऑफ धिस लाईन. आता मला सांगा, हा इंटरसेक्शन पॉइंट आहे ना, तो ह्या लाईनचा आणि ह्या लाईनचा सायमल्टेनियस सोडूयात. ही लाईनचं इक्वेशन बघा आणि ह्या लाईनचं इक्वेशन बघा. चला दोघांना सोबत घेऊन या बरं सायमल्टेनियस. x प्लस वाय इक्वल्स टू 1, हा म्हणजे x प्लस वाय इक्वल्स टू 1 होता, प्लस 1 होता ना, तर इक्वल्स टू -1 लिहिला मी, याला त्याच्या खाली लिहिलं x मायनस वाय इक्वल्स टू 0, म्हणजे बाळांनो 2x इक्वल्स टू -1, म्हणजे x ची व्हॅल्यू झाली सांगा -1/2 झालं बाळांनो. x ची व्हॅल्यू झाली -1/2 आणि x आणि y ते इक्वलच आहेत ना, तर म्हणजे y ची पण व्हॅल्यू काय झाली सांगा -1/2. दोघांची व्हॅल्यू आलेली आहे, म्हणजे हा पॉइंट आपल्याला मिळालेला आहे. हा पॉइंट किती सांगा, -1/2, -1/2, हा पॉइंट मिळालेला. आता याला बाळांनो अज्युम करा, हा समजा तुमचा x2 y2 पॉइंट आहे. येतं लक्षात. आता तुमचं सांगा, हा जो मिड पॉइंट आहे, हा मिड पॉइंट कसा आला, याचे एक्स कोऑर्डिनेट, याचे एक्स कोऑर्डिनेट प्लस त्याचे एक्स कोऑर्डिनेट अपॉन 2 करून आला ना. हा येस बाळा, म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट प्लस ह्याचा एक्स कोऑर्डिनेट, ह्याला आपण अपॉन 2 केलं तेव्हा आपल्याला हा पॉइंट मिळाला -1/2. तर 2 कॅन्सल, तर x2 ची व्हॅल्यू झाली -1. येतं लक्षात. आणि y2 ची व्हॅल्यू पण काय झाली, सेम टू सेमच आहे ना सगळं, तर -1. येस बाळांनो, म्हणजे तुमचा हा मिरर पॉइंट काय आलाय सांगा, काय आलाय सांगा, -1. बघून घ्या बाळांनो, -1 आहे की नाही, इझी ना. तर मिरर वाले गणित सॉल्व्ह करता येतील याच्याने, मिरर वाले गणित याच्याने सॉल्व्ह करता येईल. माझ्यामध्ये तुम्ही हेच पाठ ठेवा कसं करायचं. बघा पहिल्यापासून सांगतो काय करायचं. बघा कोणती पण लाईन असेल, आलं का लक्षात, कोणती पण लाईन असेल ती लाईन तर दिलेली असेल आपल्याला. येते लक्षात. ओके, तुम्हाला एक पॉइंट कोणाचा दिला असेल, आता इथे ओरिजिन दिला म्हणून ठीक आहे, दुसरा पॉइंट असेल 1 2 असेल 5 7 असेल, काही पण असेल, त्याच्याने आपल्याला काही फरक नाही पडत. आलं का लक्षात. का बरं फरक नाही पडत, कारण की असंही आपल्याला ह्याचा स्लोप काढता येईल, याच्या उलटा करून -n दिलं तर ह्याचा स्लोप काढता येईल, स्लोप आणि पॉइंटनी ह्या लाईनचं इक्वेशन काढता येईल. या लाईनचं इक्वेशन काढलं, ह्या लाईनचं इक्वेशन आहे, तर दोघांचा आपल्याला काय काढता येईल सांगा, इंटरसेक्शन पॉइंट काढता येईल सायमल्टेनियस सॉल्व्ह करून. आणि मग हा झाला मिड पॉइंट ऑफ दीज 2 पॉइंट्स. अलग लक्षात, त्याच्याने आपल्याला तो पॉइंट काढता येईल. इझिली केले बाळांनो, येते का लक्षात. पण जर कोणाला खूप हाऊस असेलच, येतं लक्षात, तर याचा एक फॉर्म्युला सुद्धा आपल्याकडे आहे बाळांनो. येतं लक्षात. फॉर्म्युला असा आहे बघा, फॉर्म्युला असा आहे की लाईनचं इक्वेशन, आता मी तुम्हाला थोडंसं इकडे दाखवतो बरं का. हे बघा, ही लाईन आपण अशी काढली होती. येतं लक्षात. ही लाईन जर अशी असेल, ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0, हे लाईनचं इक्वेशन आहे. येतं लक्षात. तुमच्याकडे एक पॉइंट आहे बाळांनो x1, y1, आणि तुम्हाला याचा मिरर इमेज शोधायचा असेल त्या साईडला, म्हणजे हा रिक्वायर्ड पॉइंट आहे. आलं का लक्षात. x2, y2 हा आपल्याला माहिती नाहीये, बाकी सगळं माहिती आहे आपल्याला, दोघं माहिती आहेत. येते लक्षात. तर बाळांनो त्याचा फॉर्म्युला एकदम इझी आहे. बघा फॉर्म्युला कसा आहे, x2 मायनस x1 अपॉन a, x2 मायनस x1 अपॉन a इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन b इक्वल्स टू -2 टाइम्स. आता हे आणि हे दोघं माहितीत ना आपल्याला, तर ह्याचं इक्वेशन ऍज इट इज ठेवायचं, ax प्लस by प्लस c, आणि बाळांनो जिथे जिथे x तिथे तिथे x1 y1 टाकून द्यायचे. आलं लक्षात. x1 y1 अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ह्याच्यात जर तुम्ही व्हॅल्यू टाकले तर डायरेक्ट आन्सर येतात, पण हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. ते जास्त सोपं होतं ना माझ्यामध्ये. ठीक आहे 2-4 मिनिटं गेली तरी पण ते जास्त सोपं आहे ना, कारण की हा फॉर्म्युला जर चुकला एखादा, इकडे मायनसचा प्लस झाला, प्लसचा मायनस झाला, तर प्रॉब्लेम होऊ शकतो. येतं लक्षात. आणि आपल्याला नेहमी सवय याचा रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर करायची. आलं का लक्षात. पण फॉर्म्युलामध्ये बघा a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर फक्त, रूट नाही. आलं का लक्षात. तर त्याच्याने गडबड होण्याचे चान्सेस आहेत, पण तरी पण फॉर्म्युला एकदा बघून घ्या बाळांनो. हे बघा x2 मायनस x1 अपॉन a, y2 मायनस y1 अपॉन b, हे मायनसचं साईन दिसलं, -2 टाइम्स
ए एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी अपॉन रूट नाही बघा, अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. येतं लक्षात. बरं फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकून एकदा आपण चेक करायचं का बाळांनो की मगाचा आन्सर येते की नाही. करून बघायचं. म्हणजे तुला सांगतो कसं करायचं. बघा आपली लाईन काय होती, एक्स प्लस वाय प्लस वन इक्वल्स टू झिरो होती. येते लक्षात. आणि पॉईंट काय होता बाळांनो आपला एक्स वन वाय वन वाला पॉईंट काय होता आपल्याकडे सांगा. तो होता आपल्याकडे 0,0. आपल्याला शोधायचा होता एक्स टू वाय टू वाला पॉईंट आपल्याला शोधायचा होता. येते लक्षात. सांगा याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू किती बाळा. ए ची व्हॅल्यू 1 आहे. बी ची व्हॅल्यू किती बाळा. बी ची व्हॅल्यू पण 1 आहे. सी ची व्हॅल्यू पण 1 आहे. ए बी सी तिघ 1 1 1 आहे. येते लक्षात. एक्स वन वाय वन दोघं काय सांगा 0 0. येते लक्षात. बोला तर x2 मायनस x1 म्हणजे x2 मायनस x1 अपॉन a इक्वल्स टू y2 मायनस y1. मी डायरेक्ट फॉर्म्युला व्हॅल्यू टाकतो बरं का. y2 मायनस y1 अपॉन b, b ची व्हॅल्यू पण 1 आहे, इक्वल्स टू -2 टाइम्स. बोला बाळांनो a म्हणजे 1 इंटू x1 म्हणजे 0 प्लस b म्हणजे 1 इंटू y1 म्हणजे 0 प्लस c अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. येतं लक्षात. म्हणजे बाळांनो काय झालं सांगा, x2 इक्वल्स टू y2 इक्वल्स टू सांगा. हे तर सगळं 1 होतं बघा, फक्त 1 राहतो नाही, दोघं 0 झाले. तर 1 इंटू -2 अपॉन 2 म्हणजे -1. तर x2 ची व्हॅल्यू -1 y2 ची व्हॅल्यू -1. कळतंय. समजतं बाळांनो. सर दोघं दरवेळेला इक्वल येतील का. नाही दरवेळेला इक्वल येणार का बरं. कारण की दरवेळेला हा पॉईंट थोडी दरवेळेला 0 0 असेल ना. कधी तो 1 असेल कधी 5 असेल. आलं का लक्षात. म्हणजे हा पॉईंट जो आपला ओरिजिन आहे हा 0 0 घेतला म्हणून इक्वल आलेत ते. आलं का लक्षात. समजते का. किंवा ए आणि बी इक्वल आहेत म्हणून इक्वल आलेत. सगळ्यांना समजते का. जर तसे नसते आले तर मग तुम्ही बाळांनो इंडिव्हिज्युअल त्याच्यासोबत कम्पेअर केला असता. म्हणजे असं आलं असतं समजा की x2 मायनस 5 अपॉन 2 इक्वल्स टू y2 प्लस 6 अपॉन 5 इक्वल्स टू -3. हा आता कसं शोधलं असतं. आता ह्याला आणि ह्याला कम्पेअर केलं असतं आणि मग ह्याला आणि ह्याला कम्पेअर केलं असतं. म्हणजे समजते का. जर वेगवेगळे आले तर तसं पण करता आलं असतं. दरवेळेला दोघं इक्वल असतील का. नाही दरवेळेला इक्वल नसतील. सगळ्यांना समजते का बाळांनो. कसं वाटतंय. इझी की नाही. ठीक आहे बाळांनो. मग आजचं कळलं का तुम्हाला. नक्की समजलं का. सोपे सोपे होते ना आजचे. ठीक आहे बाळांनो. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला.